नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट आणि मी या चॅनेलमध्ये मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशा एका कंपनीची माहिती बघणार आहोत, की येणाऱ्या दिवसामध्ये या कंपनीचा बिझनेस मोठ्या प्रमाणात ग्रो होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे, की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये डिजिटलायझेशन सुरू झालेलं आहे. त्यामुळे या कंपनीला भविष्यात खूप मोठा फायदा होणार आहे. या कंपनीचं नाव आहे ई-मुद्रा. कंपनीची लिस्टिंग गेल्या वर्षीच म्हणजे जून 2022ला झाली असून गेल्या वर्षभरामध्ये ज्याप्रमाणे कंपनीने रिटर्न दिलेले आहेत त्यावरून कंपनीमध्ये जबरदस्त पोटेन्शियल असल्याचं दिसून येतंय आणि स्मॉल कॅप कंपनी असल्यामुळे कंपनीला वाढण्यास आकाश मोकळं आहे. कंपनीचा बिझनेस मॉडेल ज्याप्रमाणे आहे त्यावरून असं दिसतंय की जर या अशा कंपनीचा अभ्यास करून आपण जर पोझिशन करून ठेवली तर याचा भविष्यात आपल्याला काय होऊ शकतो तर जबरदस्त फायदा होऊ शकतो. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला रिक्वेस्ट आहे की जर आपण पहिल्यांदाच या चॅनेलला भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करून ऑल सिलेक्ट करा, कारण या चॅनेलवर अपलोड होणाऱ्या नवीन लर्निंग व्हिडिओंची नोटिफिकेशन आपल्याला वेळेत मिळेल. चला तर मित्रांनो, मग आपण या व्हिडिओला आता सुरुवात करूया. ई-मुद्रा या कंपनीचा जो प्रायमरी बिझनेस आहे ना, तो आहे डिजिटल सिग्नेचर. आपल्यापैकी कोणी जर रिसेंटली ऑनलाईन डीमॅट अकाउंट ओपन केलं असेल तर त्याचं ऑथेंटिकेशन ई-मुद्रा थ्रू झालं असेल. जसजसा ई-मुद्राच्या प्लॅटफॉर्मचा वापर भविष्यात वाढत जाईल आणि आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त डिजिटलायझेशन वाढेल तसतसं याचा वापर वाढतच जाणार आहे. इनफॅक्ट जर कोणी इन्कम टॅक्स फाईल करत असेल तर त्याच्यावर सुद्धा ई सिग्नेचर ई-मुद्राच्या प्लॅटफॉर्मवरूनच होते. ई-मुद्राचा मुख्य बिझनेस केवळ 2च सेगमेंटमध्ये येतो. एक आहे डिजिटल ट्रस्ट सर्व्हिस, जिथून कंपनीला एव्हरेजली 51% रेव्हेन्यू येतो आणि दुसरा आहे एंटरप्राइज सोल्युशन, जिथून 49% रेव्हेन्यू येताना पाहायला मिळतो. डिजिटल ट्रस्ट सर्व्हिस या सेगमेंटमध्ये कंपनी पर्सनल आणि एंटरप्राइजना डिजिटल सर्टिफिकेट प्रदान करते आणि दुसरा जो सेगमेंट आहे जो आहे एंटरप्राइज सोल्युशन, यामध्ये कंपनी उद्योगांना डिजिटल सिक्युरिटी आणि पेपरलेस ट्रान्सफॉर्मेशन सोल्युशन प्रदान करते. मित्रांनो, ही कंपनी भविष्यात खूप मोठी होईल याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे कंपनी आपल्या डिजिटल आणि पेपरलेस सेगमेंटमध्ये वन स्टॉप शॉप म्हणजेच मोनोपॉली बिझनेस मॉडेल बनवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतोय, ज्यामुळे कंपनीला भविष्यात खूप मोठी होण्यास मदत होऊ शकते. या कंपनीची अजून एक खासियत पाहायला मिळते ती म्हणजे कंपनी हळूहळू आपल्या क्लायंटना खूप साऱ्या सर्व्हिस प्रोव्हाइड करते, ज्यामध्ये डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, SSL TLS सर्टिफिकेट, डिजिटल सिक्युरिटी, मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन यासारख्या सेगमेंटमध्ये सुद्धा कंपनी आपल्या बिझनेसला खूप पुढे घेऊन जाताना दिसून येत आहे. शिवाय डिजिटल ट्रस्ट सर्व्हिसमध्ये कंपनीचे 91,200 पेक्षा अधिक चॅनेल पार्टनर आहेत, ज्यांच्या मदतीने कंपनीने भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेवर एकदम इझिली कब्जा केला आहे. आणि या कंपनीची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या कंपनीने TCS, इन्फोसिस, हिंडाल्को, L&T सारख्या मोठमोठ्या कंपन्यांबरोबर दीर्घकालीन कस्टमर रिलेशन बनवून ठेवले आहेत, ज्याचा फायदा कंपनीला मार्केटमधून अनेक नवीन कस्टमर जोडण्यासाठी होतो. भारताबरोबरच ही कंपनी आपला विस्तार युरोप, अमेरिका, मध्य पूर्व आफ्रिका यासारख्या देशांमध्ये सुद्धा करायला लागले आहे. कंपनीचे फंडामेंटल खूप चांगले आहेत आणि कंपनीने यामध्ये जर आणखीन सुधारणा केली तर येणाऱ्या 7 ते 8 वर्षामध्ये कंपनीची शेअर प्राइस खूपच वाढलेली दिसून येईल, कारण या कंपनीचं बिझनेस मॉडेल खूपच मजबूत आहे. आता आपण कंपनीचं फंडामेंटल चेक करू, ज्यावरून आपल्याला कंपनीला अधिक जाणून घेण्यास मदत होईल. तत्पूर्वी कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे तो पण आधी आपण बघून घेऊया. आज दिवस अखेर कंपनीचा शेअर 465 रुपयावर क्लोज झालाय. कंपनीच्या शेअरमध्ये आज दिवसभरामध्ये 3% ची तेजी होती, परंतु शेवटच्या अर्ध्या तासामध्ये प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे आजच्या दिवसाची क्लोजिंग 465 वर झाली. गेल्या 5 दिवसामध्ये कंपनीने जवळपास 6.5% चे पॉझिटिव्ह रिटर्न दिलेत, तर 1 महिन्याचा परफॉर्मन्स -5.5% आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये मात्र कंपनीने 65% चे रिटर्न दिलेत. तर 2022च्या जूनमध्ये लिस्टिंग झाल्यापासून कंपनीने 80% चे पॉझिटिव्ह रिटर्न दिलेत. बघा, कंपनी स्मॉल कॅप असल्यामुळे कंपनीच्या शेअर प्राइसमध्ये व्हॉलॅटिलिटी दिसून येते, कारण ही कंपनी छोट्या साईजची आहे. कंपनीचं मार्केट कॅप केवळ 3,600 करोड आहे. याचा अर्थ जेव्हा जेव्हा ही कंपनी कधी क्रॅश होईल तेव्हा 30-40% इझिली तुटू शकते आणि म्हणून अशा छोट्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला ह्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. कंपनीने 52 वीक हाय 535 रुपयाचा नोंदवला आहे, तर 52 वीक लो 207 रुपये आहे. कंपनीची फेस व्हॅल्यू 5 रुपये आहे आणि PE आहे 57. कंपनीच्या बॅलन्स शीटवर एकदा आपण नजर टाकूया.
कंपनीचा रिझर्व्ह खूप चांगला आहे. 91,000 करोडवरून आता सध्या 280,000 करोडचा रिझर्व्ह कंपनीकडे आहे. कंपनीवर कोणत्याही प्रकारचं लाँग टर्म बॉरोइंग नाही आहे आणि शॉर्ट टर्म बॉरोइंग सुद्धा झिरो आहे. याचा अर्थ कंपनी टोटल डेट फ्री आहे. कंपनी आणि शेअर होल्डरच्या दृष्टीने हा एक प्लस पॉइंट आहे. कंपनी डेट फ्री असल्याचा फायदा काय होतो, तर कंपनी जो पण प्रॉफिट कमवेल त्या प्रॉफिटमधून एकही पैसा कोणालाही द्यावा लागणार नाही आणि पूर्ण प्रॉफिट कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी करू शकते. कंपनीकडे 45,000 करोडची कॅश सुद्धा उपलब्ध आहे. यावरून या कंपनीची बॅलन्स शीट 5 स्टार आहे असं आपण म्हणू शकतो. आणि छोट्या साईजच्या कंपनीची बॅलन्स शीट अजून याच्यापेक्षा चांगली काय असू शकते. कंपनी जसजशी मोठी होत जाईल तसतसा कंपनीचा प्रॉफिट वाढत जाईल आणि कंपनीच्या रिझर्व्ह मध्ये सुद्धा वाढ होत जाईल. कंपनी रेव्हेन्यू सुद्धा चांगला कमवते. 2022 साली 153,000 करोड तर 2023 साली 164,000 करोडचा रेव्हेन्यू कंपनीने कमवलाय. आता एवढा रेव्हेन्यू कमवण्यासाठी कंपनी खर्च पण करेल. तो खर्च वजा केला तर 2022 साली कंपनीकडे 30,000 करोड रुपये प्रॉफिट होता, तर 2023 साली 19,000 करोड प्रॉफिट आहे. आता आपण म्हणाल की कंपनीचा प्रॉफिट तर कमी झालाय, पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, कंपनी छोटी आणि नवीन असल्यामुळे कंपनी आपल्या बिझनेसच्या वाढीसाठी प्रॉफिट मधला पैसा जरूर वापरू शकते. या कारणामुळे इथे प्रॉफिट आपल्याला कमी झालेला दिसून येतोय. याचा अर्थ असा होत नाही की कंपनी खराब आहे म्हणून. आणि प्रत्येक कंपनीच्या प्रॉफिटमध्ये असे चढ उतार कधी ना कधी येतच असतात. त्यामुळे त्या कंपन्या काही खराब होत नाहीत. अगदी मोठमोठ्या नामवंत कंपन्यांमध्ये सुद्धा असे प्रॉब्लेम कधी कधी क्रिएट होतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. प्रॉफिट कमी झाल्यामुळे ईपीएस मध्ये सुद्धा घट झालेली इथे दिसून येते. कंपनीची शेअर होल्डिंग पॅटर्न बघितली तर कंपनीच्या प्रमोटर्सकडे 57% शेअर्स आहेत आणि त्यातील एकही शेअर्स त्यांनी प्लेस केलेला नाहीये. एफआयएसने आपली होल्डिंग 4.3% वाढवली आहे. डीआयएसने आपली होल्डिंग थोडीशी कमी केली आहे. आता डीआयएसने आपली होल्डिंग कमी करण्याचं कारण काय असेल, तर आपण पाहिलं गेल्या वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये कंपनीने चांगले प्रॉफिट कमवून दिलेत. म्हणून डीआयएसने इथे थोडीशी प्रॉफिट बुकिंग केल्याचं पाहायला मिळतंय. तर पब्लिककडे जवळपास 30% शेअर आहेत. एकंदरीत या कंपनीची शेअर होल्डिंग पॅटर्न एकदम बॅलन्स आहे असं आपण म्हणू शकतो. या अनालिसिस वरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कंपनी भविष्यात खूप मोठी प्रोग्रेस करू शकते आणि आपल्या शेअर होल्डरना मल्टीबॅगर पैसा कमवून देऊ शकते. इथे कोणालाही रिकमेंडेशन नाही की जा आणि या कंपनीच्या शेअर्सची बाईंग करा म्हणून. बघा, कंपनी स्मॉल कॅप असल्यामुळे रिस्की सुद्धा तेवढीच आहे, पण जेवढी रिस्क असते तेवढी ती कंपनी रिवॉर्ड सुद्धा देऊ शकते. म्हणून छोट्याशा क्वांटिटीने एक इन्स्टॉलमेंट टाकून आपण या शेअर्समध्ये एंट्री करू शकतो. सुरुवातीला कोणीही या कंपनीमध्ये मोठ्या अमाऊंटने इन्व्हेस्टमेंट करू नये. जसजशी कंपनी मोठी होत जाईल त्याप्रमाणे पुढे मग आपल्याला निर्णय घेता येईल. 5 ते 10,000 रुपयांची इन्व्हेस्ट करून आपण सुरुवात करू शकतो. येणाऱ्या काळात वाढणाऱ्या डिजिटलायझेशनवर जर आपला विश्वास असेल तर या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही, कारण या कंपनीचं बिझनेस मॉडेल खूप सुंदर आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.